महाविकास आघाडीत मनसेला सामील करून मुंबईत मोठी ताकद उभारायची आणि त्या जोरावर मुंबई महापालिका काबीज करायची या उबाठाच्या मनसुब्यावर काँग्रेसने पाणी फिरलंय। मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला होता। त्यात उबाठाने मनसेसोबत राजकीय आघाडी करत काँग्रेसच्या निर्धाराला बळच पुरवलं। तरी देखील राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून आपण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना झुकण्यास भाग पाडू शकतो असा आत्मविश्वास उबाठाला होता। कदाचित बिहार विधानसभा निवडणुकीमुळे मुंबई काँग्रेस सध्या अडवणुकीची भूमिका घेत आहे असं उबाठाच्या नेत्यांना वाटत होतं, परंतु बिहार निवडणुकीनंतरही काँग्रेसची भूमिका कायम राहिली। काँग्रेसच्या राज्य प्रभारींनीच मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केलं, त्यामुळे उबाठाची चिडचिड वाढली आहे। बिहारमधील काँग्रेसचा दारुण पराभवावर बोट ठेवत आता तरी काँग्रेसने शहाणपणाचा मार्ग धरावा अशी खोचक टीका उबाठाच्या मुखपत्रातून करण्यात आली। ही टीका काँग्रेसच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारी होती, त्यामुळे त्यावर पलटवार करताना काँग्रेस प्रवक्त्यांनी संजय राऊत यांच्या स्थानिक निवडणुकीत आघाडीची गरज नाही या जुन्या वक्तव्याचा हवाला देत त्यावेळी या सल्ल्याची गरज भासली नव्हती का असा प्रश्न उबाठाला विचारला। वस्तुस्थिती ही आहे की जुलै महिन्यातील त्या उत्सवी वातावरणात उबाठाला कुणाच्याही मदतीची गरज भासत नव्हती, कारण राज ठाकरे त्यांच्यासोबत येणार होते। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आघाडीतील इतरांना ठाकरे बंधू ज्या अटी समोर ठेवतील त्या मान्य करून त्यांच्या मागे येणे भाग आहे असाच उबाठा नेत्यांचा आविर्भाव होता। दरम्यान मिठी नदीतून बरेच पाणी वाहून गेले, त्यातच बिहारच्या निकालांनी उरली सुरली धुंदी देखील उतरली। त्यामुळे उबाठाला आता काँग्रेसची सोबत महत्त्वाची वाटू लागली, परंतु काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे अगदी कालपर्यंत आपल्या सोबत असलेल्या आपल्या मित्रालाच उबाठाचे नेते वाटेल तशी दूषणे देऊ लागली आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।